288 नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकीत महायुतीचा दबदबा, 100हून अधिक ठिकाणी भाजपची मुसंडी, शिवसेनेची 50हून अधिक तर राष्ट्रवादी काँग्रेसची 40हून अधिक जागा जिंकत सरशी. नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक पक्षांची जोरदार पिछेहाट, 50चा आकडा गाठतानाही दमछाक तर स्थानिक आघाड्यांना 20हून अधिक ठिकाणी यश. या निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या देदीप्यमान यशाचं प्रतिबिंब आगामी महापालिका निवडणुकीतही उमटेल असा विश्वास व्यक्त करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मानले मतदारांचे आभार. जनतेच्या हितासाठी महायुती सरकारनं घेतलेल्या निर्णयांचा फायदा या निवडणुकीत महायुतीला झाला. या विजयात देवेंद्र फडणवीस यांचा वाटा मोलाचा, रवींद्र चव्हाण. आसामनं विकासाची नवी गती घेतल्याचं पंतप्रधानांनी केलं स्पष्ट. दिब्रुगड जिल्ह्यात सुमारे 11,000 कोटी रुपयांच्या खत प्रकल्पाचं केलं भूमिपूजन. विकसित भारत जी राम जी विधेयकाबद्दल विरोधकांकडून नाहक गैरसमज पसरवण्याचं षडयंत्र रचलं जात असल्याचा केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांचा आरोप. हॅकर्सच्या घोस्ट पेअरिंग कॅम्पेनमुळे सरकारनं व्हॉट्सअप युजर्सना दिला सावधगिरीचा इशारा. परिचित कॉन्टॅक्टकडून आलेल्या संशयास्पद लिंकवरून क्लिक न करण्याची दिली सूचना. रेल्वेची भाडेवाढ येत्या 26 डिसेंबरपासून देशभरात लागू होणार. सामान्य श्रेणीसाठी 215 किलोमीटरपर्यंतच्या भाड्यात कोणतीही वाढ नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यपद्धतीबद्दल जगभरात कुतूहल असल्याचं सांगत सरसंघचालक मोहन भागवत यांनी कोलकात्याच्या कार्यक्रमात बोलताना संघाचा अनुभव घेण्याचं केलं आवाहन. दुबईत 19 वर्षांखालच्या आशियाई चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्ताननं दिलेल्या 348 धावांचा पाठलाग करताना भारताचा निम्मा संघ तंबूत परतला. आणि उत्तर भारतात थंडीची लाट. काश्मीरमध्ये हिमवृष्टीमुळे पर्यटकांचा उत्साह द्विगुणित. धुक्यामुळे विमान वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता. प्रवाशांसाठी सूचना जारी. नमस्कार. 4:30च्या बातमीपत्रात मी प्रणिका हेदवकर आपलं